नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी अगदी सूचना तुम्हाला घेऊन आली आहे न्यूजच्या माध्यमातून। ती शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नवीन मेडिकल कॉलेजेसच्या स्थापनेसाठी परवानगी देण्याबाबत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दिशाभूल करणाऱ्या काही अशा निराधार बातम्या आहेत। त्या अगदी तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सांगणार आहे। तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती। अगदी स्पष्ट करण्यात आले आहे की NMCने म्हणजे 6 जुलै 24च्या ज्या जाहीर सूचनेमध्ये MARBद्वारे अंतिम निर्णय घेतलेल्या अर्जांची फक्त यादी प्रकाशित केली आहे। तर अंतिम निर्णयाचा अर्थ सर्व 113 अर्जांच्या संदर्भात मान्यता असा होत नाही। तर निर्णय मंजूर किंवा नामंजूर असू शकतो। असे निर्णय संबंधित वैद्यकीय संस्थांना आधीच कळवण्यात आले आहेत। योग्य वेळी निर्णय महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोड केलेही जातील असंही त्यांनी सांगितलं आहे। आणि अगदी लोकमत न्यूजपेपरला अगदी ती बातमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। काल अगदी तुम्ही ते स्क्रीनवरती पूर्णपणे पाहू शकता लोकमत न्यूजची बातमी जी आहे ती कोणती आहे। तर 9 वैद्यकीय महाविद्यालयांना आयोगाने परवानगी नाकारली। म्हणजे जे काही आपले 15 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येणार होते त्याच्याबद्दल खूप साऱ्या न्यूज होत्या। मी पण माझे 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता विद्यार्थी मित्रांनो। अगदी NMCचं जे लेटर आहे पाहून त्याच अनुषंगाने मी अगदी 15 कॉलेजेस कोणते येणार आहेत त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये अगदी व्हिडिओ केला होता। पण कालच्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी परत एक अशी न्यूज दिलेली आहे की 9 वैद्यकीय महाविद्यालय अशी परवानगी मिळालेली नाही 9 मेडिकल कॉलेजला। तर GT रुग्णालयात 50 विद्यार्थी क्षमतेची परवानगी असं तिथे त्याच्यामध्ये सांगितलं आहे। तर तुम्ही अगदी पूर्णपणे न्यूज पाहू शकता। मी झूम करून दाखवते। लोकमत न्यूजमध्ये काय दिलेलं आहे, वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील विविध 10 जिल्ह्यात महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला अर्ज केला होता। मात्र आयोगाने अंतिम तपासणीत मुंबईत एका वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली आणि 9 वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी नाकारली आहे। अध्यापकांची अपुरी संख्या, पायाभूत सुविधांचा अभाव आणि आधारस्तंभ, बायोमेट्रिक उपस्थिती काही प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे। सध्या राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाची 25 महाविद्यालये कार्यरत आहेत। येत्या काही वर्षात गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ, मुंबई, GT कामा रुग्णालय, शासकीय मेडिकल कॉलेज या जिल्ह्यात आणखी 10 महाविद्यालये सुरू करण्यात येणार होती। गेल्या महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या तज्ज्ञांच्या समितीने विविध महाविद्यालयात तपासणी केली। त्यावेळी सदस्यांना कमतरता आढळल्याने शासनाच्या 9 महाविद्यालयांना परवानगी नाकारल्याचे पत्र 4 जुलै रोजी पाठवण्यात आलेले आहे। तर वैद्यकीय शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या वैद्यकीय महाविद्यालयांची परवानगी नाकारली आहे त्या महाविद्यालयांना पुन्हा अपीलात जाण्याचे सांगण्यात आले आहे। मात्र काही महाविद्यालयांची परिस्थिती इतकी बिकट आहे की आयोगाच्या मानकानुसार अध्यापकांची संख्या उपलब्ध करणे कठीण आहे। केवळ येत्या काळात ही पदे भरून या इथे दिलेलं आहे बघा, अगदी पदे भरून या त्यांच्याविषयी आमच्या काही ज्या 9 वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी नाकारली आहे त्यांच्या विरोधात आम्ही अपीलात जाणार आहोत। तो प्रक्रियेचा भाग आहे। GT रुग्णालयाच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना 50 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय उघडण्यास परवानगी दिली आहे। मात्र त्या ठिकाणी सुद्धा 100 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय चालू करण्यास परवानगी द्यावी याकरिता अपीलात जाणार आहेत असं हे ते आपले वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त आहेत राजीव सर त्यांनी ते पूर्ण सांगितलं आहे। तर कॉलेजेस परवानगी देतील हे नाहीतर आता सांगणे अवघड आहे। तर असं हे पूर्णपणे लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। 9 वैद्यकीय महाविद्यालय आयोगाला परवानगी नाकारली आहे। हे जस्ट असं हे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे। तेच मी तुम्हाला अगदी यूट्यूबच्या माध्यमातून न्यूज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच मी या निमित्तानंतर नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि शैक्षणिक वर्ष 24-25 आहे तर नवीन मेडिकल कॉलेजेस असे खूप सारे म्हणजे 15 कॉलेजेस येण्याची शक्यता होती अशी आपल्याला न्यूज आली होती। पण त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो फक्त 4 कॉलेजेस जवळजवळ येणार, 4 किंवा 5 कॉलेजेस फक्त यावर्षी येण्याची शक्यता आहे। तर 9 कॉलेजेसची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे असं ह्या न्यूजपेपरने सांगितलं आहे। आणि अशीही खूप ठिकाणी चर्चा चालू आहे। तर आणखी नवीन तुम्हाला असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच जे काही विद्यार्थी फर्स्ट टाईम पाहत
असतील माझा हा व्हिडिओ चॅनल, तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला असे यूजफुल व्हिडिओ पाहता येतील. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.